हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईनं. सो नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला जसं की मी म्हटलं की काल कटिंग केल्यामुळे माझं आजचं काम खरंच सोपं झालेलं आहे. पायपिंग करताना एवढा वेळ सांगूनसुद्धा अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे. सो पुन्हा एकदा व्हिडिओ तुमच्यासाठी. हे बघा, ही पट्टी जी आहे ना ती मी तुम्हाला मेजर करून दाखवते. ही एक्झॅक्टली 1.25 इंचाची पट्टी काढलेली आहे. 1.25 इंचाची आहे. तुम्हाला 1 इंचाची काढायची 1 इंच काढू शकता, 1.5 इंच काढायचे 1.5 इंच काढू शकता. बिगनर्स असाल 1.5 इंच काढा. रेग्युलर तुम्ही शिवत असाल तर 1 ते 1.25 इंचाची काढला तरीही चालेल. आता मी ही 1.25 इंचाची का काढलेली आहे, जोडल्यानंतर थोडंसं इकडे तिकडे जर अनइवन मार्जिन असेल तर आपण ते कट करून टाकू शकतो. तर त्यासाठी ही पट्टी 1.25 इंचाची काढलेली आहे. आणि या पद्धतीने इथे जॉईंट जे आहेत ना ते जॉईंट बघा इथे जोडून घेतलेले आहेत. जोडताना सुद्धा क्रॉस जोडलेला आहे. तुम्हाला जर क्रॉस जोडता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने सरळवरती सरळ पट्टी जी आहे एकसारखी ठेवून इथे शिलाई मारू शकता. ती सुद्धा त्या पद्धतीने इथे जॉईंट होईल. तर आता ही पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे आणि इकडे हा ब्लाऊजचा गळा शोल्डर वगैरे इथे पायपिंग करण्यासाठी रेडी झालेला आहे. तर आता ही जी पट्टी आहे अर्धा इंच पुढं सोडून आहे ह्या साईड तुम्ही डबल करून शिवू शकता किंवा बिगनर्स असाल तर वन साईडची ही तुम्ही पट्टी इतकी फोल्ड करू शकता 1.5 इंच आणि ही पुढचा पार्ट आहे तो पायपिंगसाठी हा पट्टीला इथे गळ्याला जॉईंट करून पुन्हा इथे याचं पायपिंग फिरवू शकता. पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे ती ही डबल पट्टी घेऊन मी पायपिंग कशी करणार आहे. चला तर मग ही डबल पट्टी घेऊन पायपिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवते. इथे बघा सरळ हा ब्लाऊज जो आहे तो इथे ठेवलेला आहे आणि ही जी पट्टी आहे ही डबल करते मी. डबल पट्टी करायची आहे आणि अर्धा इंच पुढे सोडायचं आहे पुढच्या टोकाला आणि पुन्हा हे एका दाबाच्या मार्जिनने शिवून घ्यायचं आहे. फक्त एक दाबच इथे आपल्याला कपडा आठवायचा आहे. वरची पट्टी जी आहे हलकीशी तुम्हाला खेचायची आहे. खालचा कपडा खेचायचा नाही. हा कपडा न खेचता वरची पट्टी जी आहे आपली ही हलकीशी हलक्या हाताने तुम्हाला इथे खेचायची आहे आणि प्रॉपर हा पार्ट इथे जोडून घ्यायचा आहे. हा जो पार्ट आहे मार्जिनचा तो पट्टीच्या साईडला आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरती या पद्धतीने तुम्हाला ही पट्टी फोल्ड करायची आहे. हे बघा आणि अगदी नाजूक अशी आपल्याला ही पायपिंग मिळते. त्याच्यावरून प्रॉपर आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. सगळ्या बाजूनी तुम्हाला सेम पद्धतीनेच हे करायचं आहे. बघा कुठेही खेचणं ओढणं आता इथे नाही आहे. मार्जिन या पट्टीच्या खाली अंगठ्याने दाबायचं आहे आणि या बोटाने पुन्हा आपल्याला हे मार्जिन इथे पट्टीचं ओव्हरलॅप करायचं आहे आणि या पद्धतीने इथे पायपिंग आपली रेडी होत आहे. बघा झालेली पायपिंग तुम्हाला दाखवते की किती सुंदर होती. आता याच पद्धतीने आपण पूर्ण गळ्याची पायपिंग करून घेतोय. झालेली पायपिंग तुम्हाला दाखवते. इकडे प्रॉपर पद्धतीने पायपिंग होती आहे. कुठेही उलटी होत नाही आहे, कुठेही उचलली जात नाही आहे आणि या साईडने सुद्धा प्रॉपर फिनिशिंग आपल्या पायपिंगला येत आहे. याच पद्धतीने पूर्ण गळ्याची पायपिंग मी करून घेते आहे. याच पद्धतीने आपल्याला पूर्ण गळा जो आहे राऊंड फिरवायचा आहे. कुठेही सुई उचलायची नाही आहे, कुठेही दाब उचलायचं नाही आहे. प्रॉपर फिनिशिंगने आपल्याला हे पायपिंग येतं. बघा फक्त मी काय करते मार्जिन आतल्या साईडला फोल्ड करते आणि त्याच्यावरती हा फ्लिप करते आहे पायपिंगचा कपडा. आणि बघा पाठीमागून तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही पायपिंग आपली येते. पूर्ण ब्लाऊज होईपर्यंत पायपिंग इकडची तिकडे हलत नाही. अगदी आपण दोरी पायपिंग करतो त्याच पद्धतीने आपली पायपिंग येते. तयार
तयार झाल्यानंतर पूर्ण पायपिंगचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दाखवते बघा. एकसारखी पायपिंग लागली आपली, म्हणजे दाखवते मी तुम्हाला. ती एकसारखी पायपिंग झालेली आहे, कुठेही लूज पडलेली नाही, पलटी पडलेली नाही, म्हणजे जी फोल्ड होते तेच पडलेली नाही. आणि ते हे सर्कल आपल्या गळ्याचे गोलाकार आहेत ना, इथे सुद्धा पायपिंग एकसारखे आलेले आहे. जिथे जिथे जॉईंट आहे तिथे जास्त जाड येऊ नये म्हणून आपण इथे क्रॉस जॉईंट करतो. हे बघा इथे सुद्धा जॉईंट आहे. जॉईंटच्या ठिकाणी क्रॉस जॉईंट का करायचं, तर या पद्धतीने पायपिंग एकसारखी यावी, सूत एकसारखं व्हावं. आणि याच पद्धतीने अजून एक ब्लाऊज आहे ज्याची मी पायपिंग सेम केलेली आहे. याचासुद्धा व्हिडिओ रिसेंटली अपलोड केलेला आहे बघा. एकसारखे हे 3 ब्लाऊज आहेत. हे दुसरं मी शिवते, हे एक शिवून झालेलं आहे. आणि या ब्लाऊजची पायपिंगसुद्धा तुम्ही पाहू शकता. इतकी नाजूक आणि सुंदर झाली आहे ना, की तुम्हीसुद्धा इतकी सुंदर फिनिशिंगनी पायपिंग करू शकता जर आपले टिप्स फॉलो केल्या आणि मी सांगितलेल्या पद्धतीने किंवा व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने जर तुम्ही पायपिंग करायला गेलात तर खरं सांगते की इतकं सुंदर काम तुम्हीसुद्धा करू शकताय बघा. ऑल ओव्हर पूर्ण गळ्याला तुम्ही जर पाहिला तर ही सुद्धा पायपिंग खूप सुंदर झालेली आहे. स्टार्ट टू एंड कुठेही कमी जास्त होत नाही. जशी की या गळ्याची दाखवलेली हिरव्या ब्लाऊजची तशीच ह्या पिंक ब्लाऊजची किंवा आबोली ब्लाऊजची सुद्धा पायपिंग तशीच आहे. सो तुम्ही असे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि इतकी सुंदर सुंदर फिनिशिंगनी केलेली पायपिंग करा बरं. आणि मला सांगा, DM मध्ये सांगा, कमेंट्समध्ये सांगा आणि फॉलो करा. पुन्हा भेटू, बाय.